राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असून बँकेत जाऊनच मानधनाचे पैसे काढावे लागते, तर वयाच्या ज्येष्ठतेनुसार त्यांच्या हाताचे ठसे हे मशीनवर येत नसून राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मिळणारं मानधन काढण्यासाठी त्यांना बँकेत जावे लागते। तर आपले सरकार सेवा केंद्रातून ऑफलाईन पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिनकर सुंदरकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे। नमस्कार, मी दिनकर सुंदरकर। गेल्या अनेक दिवसापासून म्हाताऱ्या लोकांचे पैसे बँक खात्यात येतात आणि बँक खात्यात त्यांना मानधन बँकेच्या माध्यमातून दिलं जातं, पण या मानधनाच्यासाठी ज्या बँकमध्ये अनेक म्हाताऱ्या लोकांना जावं लागतं, कुणाला स्लिप भरता येत नाही, भरली तर त्यांना कुणाकडे द्यायची काय द्यायची म्हातारपण असल्यामुळे समजत नाही आणि म्हणून बँकेत घंटे त्यांना उभं राहावं लागतं। म्हणून आमची मागणी सरकारला अशी आहे की या म्हाताऱ्या लोकांसाठी CSC सेंटर आपले सेवा केंद्र यांच्या माध्यमातून ऑफलाईन पैसे देण्यात यावे। त्यामागची भूमिका अशी आहे की मंत्रात आमच्या मशीनच्या माध्यमातून जर आपण ठसे लावून जर त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला तर म्हाताऱ्या लोकांचे बरेचसे ठसे येत नाही, त्यामुळे त्यांना बँकेत दिल्याशिवाय पर्याय राहत नाही। परंतु बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि हे गर्दीत त्यांना मानसिक त्रास होतो। म्हणून सरकारला आणि शिंदे साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी कृपया ही उपाययोजना करावी आणि ऑफलाईन पैसे म्हाताऱ्या लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणारं मानधन देण्यात यावं अशी मागणी आम्ही सर्वांच्या वतीने करत आहोत। बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ज्येष्ठ नागरिकांना विड्रॉल स्लिप लिहिता येत नाही, तर अनेक बराच वेळा त्यांना रांगेत उभे राहावे लागते। यामुळे त्यांची खूप अडचण होते, त्यांना मानसिक शारीरिक त्रास सुद्धा सहन करावा लागतो। यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक गावात असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून जर ऑफलाईन विड्रॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आपल्या घराशेजारीच तसेच आपल्या गावातच आपले सरकार सेवा केंद्रातून पैसे काढता येतील। गावातून दुसऱ्या गावात बँकेपर्यंत ये जा करण्याचा त्रास वाचेल, त्यांना चांगली सुविधा उपलब्ध होईल। म्हणून ही मागणी पूर्ण करून संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा असे मत दिनकर सुंदरकर यांनी व्यक्त करत ही मागणी केली आहे। जनजागरण मराठीसाठी नितीन बोबडे, चांदूर बाजार, अमरावती।